बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री आनंद देशमुख लिखित कथा पाठलाग. आई, आज तरी लवकर येशील ना? कृष्णाचा रडका सूर ऐकून ती अधिकच वैतागली. गेल्या 5-6 दिवसांपासून हातातोंडाशी गाठ पडत होती ती चहा पाव पुरतीच. आता तर पावालाही पारखी व्हायची वेळ आली होती. होते नव्हते तेवढे पैसे संपले होते. तशात आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळत होता. पडत्या पावसात भटकंती करूनही काही काम मिळत नव्हते. नवऱ्याची कंपनी बंद पडली तशी संसाराची गाडी रुळावरून उतरली होती. कंपनीच्या दारापुढे रोज खेटे घालत होता. कमाई शून्य, वरून लोकलचं भाडं खिशातून. आज शेवटचा प्रयत्न म्हणून तो बाहेर पडला होता. कालपासून कृष्णा तापानं फणफणला होता. मलेरिया, टायफॉइड एकत्र. हातपाय जोडून डॉक्टर तर उधार केला, पण औषधांची तजवीज होत नव्हती. आज पावसाची रिपरिप थांबली होती. कसं बसं घर सावरून ती लगबगीनं निघाली. तेवढ्यात सुदामाचा आवाज कानावर पडला. आई, येताना पाटी पेन्सिल दप्तर आणायला विसरू नकोस. मी पण दादासारखा रोज शाळेत जाणार आहे. तू रोजच विसरतेस. आत्ता मात्र ती जाम चिडली होती. हो टेकोजीराव, घरचं झालं थोडं आणि वाह्यानं धाडलं घोडं. सुदामाच्या दंडाला पकडून फरफडत ओढतच ती घराबाहेर पडली. सोडते मेल्याला दूर नेऊन. पुन्हा नको तोंड दाखवू म्हणजे झालं. माझं मला जड झालंय वरून तुझा शीन. रस्ताभर सुदामा रडतच होता. आई, आई, नाही जाणार मी शाळेला. नको मला पाटी पेन्सिल. पुन्हा नाही मी त्रास देणार, पण सोडू नको कुठं तरी. दादाशिवाय मी कसा राहू? आज तिचं काळीच दगडच झालं होतं. सुदामाला मंदिराच्या पायऱ्यावर सोडून ती तशीच पुढे निघाली. सुदामा कोण, कुठला, तिला काहीच ठाऊक नव्हतं. भर उन्हात भटकत आल्या पोराला तिनं पाणी पाजलं, 2 घास पोटाला दिले. मायेची ऊब दिली तर मुक्या जनावरालाही लळा लागतो. हे तर चालतं बोलतं माणसाचं लेकरू. घुटमळलं, थांबलं, रुळलं. आई बापाचा पत्ता लागला नाही, पण नाव कळलं, सुदामा. पोटापुरती मिळकत असली तरी घासातला घास ती सुदामाला घालायची. तिच्या मुलासारखाच तो तिला आई म्हणू लागला. सुरुवातीला तिला खटकलं, पण नंतर आवडू लागलं. तिच्या पोरावर या सुदामाचा भारी जीव. नेहमी मागे पुढे हसायचा. त्याची पुस्तकं नीट लावणं, त्याला हवं नको ते आणून देणं, अशी कामं त्याला आवडायची. काल दादाचं डोकं दुखतंय म्हणून तासभर आपल्या इवल्याच्या हाताने दाबत होता तो. दादा शाळेतून आला म्हणजे सुदामा दुडू दुडू धावत त्याच्याजवळ जाई. कोण, कोणाचं पोर आपल्या पोराला एवढा जीव लावतं याचं तिला भारी कौतुक वाटे. त्यांची जोडी खरंच शोभायची. खरं तर सुदामाच्या नावावरूनच तिनं आपल्या मुलाचं नाव राजू बदलून कृष्णा ठेवलं होतं. पण आज नेमकं काय झालं होतं तिचं तिलाच कळत नव्हतं. तिचं मानसिक संतुलन पार ढासळलं होतं. यापूर्वी सुदामावर अशी रागावली नव्हती ती. खरं तर कृष्णाच्या तब्येतीच्या काळजीनं ती बेचैन झाली होती. किती ठिकाणी हात पसरले पण उपयोग झाला नाही. कोणत्याही परिस्थितीत औषधापुरते तरी पैसे मिळायला हवेत हा एकच विचार मनात घोंगावत होता. काल एका ऑफिसात काम मिळण्यासारखं होतं, पण तो माणूस काही तिला भला वाटला नाही. त्याचा एकंदर राग रंग पाहूनच तिने काढता पाय घेतला होता. पण आज तिला वाटत होतं जावं त्या कामासाठी. काम पत्करलं तर कृष्णाच्या औषधाचा प्रश्न तरी सुटेल. पोटच्या गोळ्या करता अशी जोखीम स्वीकारण्याची तिच्या मनाची तयारी झाली होती.
अशा विचारचक्रात ती स्टेशनवर केव्हा येऊन पोचली तिच्या लक्षातही आलं नाही. मनाची तयारी झाली असली तरी आपलं काहीतरी चुकतंय असं तिला पुन्हा पुन्हा वाटत होतं. दादऱ्याजवळ कितीतरी वेळ ती द्विधा मनस्थितीत उभी होती. मालगाडीच्या कर्कश भुंग्याने ती भानावर आली. आणखी एक विचार तिच्या मनात चमकून गेला. स्टेशनवर बरीच गर्दी जमली आहे. भाऊ दादा म्हणत रुपया रुपया जमा केला तर. स्वतःच्या या विचाराची तिला खूप लाज वाटली, पण आज ती काहीही करायला तयार होती. पण असा एक एक रुपया किती वेळ जमा करणार? आणि तेवढ्याने कृष्णाच्या औषधांचा प्रश्न सुटेल. निराशेच्या सुस्काऱ्यासोबत तिनं तो विचारही सोडला. कृष्णाचा तापाने फणफणलेला चेहरा सारखा तिच्या डोळ्यांसमोर येत होता. सकाळपासून अन्नाचा कण पोटात नसल्याने आता तिला ग्लानी आल्यासारखे वाटत होते. म्हणून तिने रिकाम्या बाकाला टेकून घेतले. शरीरात त्राण नसले तरी मन मात्र वेगानं धावत होतं. आज काहीही करून कृष्णाची औषधे न्यायलाच हवीत. कुठल्याशा गाडीची वेळ झाल्याने स्टेशनवर गर्दी वाढायला लागली होती. अचानक तिचं लक्ष एका बॅगेकडे गेलं. अतिशय आकर्षक सोनेरी रंगाची ती बॅग पाहिल्यावर तिच्या मनात एक वेगळीच कल्पना चमकून गेली. त्या बॅगेत बरंच काही असावं. किमान कृष्णाच्या औषधापुरतं तरी. आपण ही बॅग छे छे. पुढच्या क्षणी तिचं मन तिला धिक्कारायला लागलं. इतकी असहायता आयुष्यात कधी येईल याची तिने कल्पनाच केली नव्हती. एकामागून एक सुचलेले तिन्ही मार्ग अतिशय अभद्र होते, पण कृष्णाच्या औषधांची चिंता तिला पुन्हा पुन्हा इंगळीसारखी ढसत होती. विचार द्वंद्वात अखेर आई जिंकली. तिनं ठरवलं हाच मार्ग पत्करायचा. बस एवढाच हा गुन्हा मी करणार आहे. परमेश्वरा, या आईला माफ कर. मनातल्या मनात प्रार्थना करत ती संधीची वाट पाहू लागली. आजूबाजूला असलेल्या 2 कुटुंबांपैकी बॅग नेमकी कोणाची हे मात्र तिला कळत नव्हतं. गाडी स्टेशनमध्ये येण्याची सूचना झाली तशी एकच धावपळ सुरू झाली. बॅग जवळचं एक कुटुंब बाजूला निघून गेलं म्हणजे कदाचित ती दुसऱ्याची असावी. बॅग कुणाचीही असो, हीच संधी आहे हे ओळखून ती पुढे सरकली. पाय लटपटत होते, पण तशीच ती निघाली. बॅगेजवळ पोहोचली आणि आपलीच बॅग असल्याच्या आवेशात उचलून चालू लागली. तिनं पावलांचा वेग वाढवला, पण कुणीतरी आपला पाठलाग करतंय असं तिला वाटलं. तिनं आणखी वेग वाढवला, तसा पाठलाग करणाऱ्या पावलांचाही वेग वाढला. दरम्यान गाडी स्टेशनवर येऊन थांबली होती. दादऱ्याजवळ जाताच तिचे पाय थबकले. समोर टीसी उभा होता. समोर टीसी, मागून पाठलाग करणाऱ्या पावलांचा आवाज. प्राण पायात आणून टीसीकडे लक्ष नसल्याचं भासवत दादऱ्याच्या कडेकडेनं ती निघाली. टीसीला टाळत 2-2 पायऱ्या एका दमात चढत तिने चढण संपवली. टीसीपासून सुटका झाली, पण पाठलाग करणाऱ्या पावलांचा आवाज येतच होता. मागे वळून पाहण्याचे धाडस होत नव्हते. क्षणभर वाटलंही बॅग तशीच फेकून निघावं, पण कृष्णाचं स्मरण होताच तो विचार सोडला. आता काहीही हो, पुढेच जायचं. जिना उतरताना तिने हळूच वळून पाहण्याचा प्रयत्न केला. नेमकी तिथंच चूक घडली. पायरीवरून पाय घसरला. नशीब जिन्याचे रेलिंग हातात आले. कपाळ मोक्ष होता होता राहिला. वेगात जिना उतरून ती स्टेशन बाहेर पडली. मुख्य रस्त्याला लागली, पण अजूनही पाठलाग होत असल्याचा तिला उगाचच भास होत होता. मुख्य रस्त्याच्या चौकाजवळ आली तशी कुणीतरी मागून हाक मारतंय असं तिला वाटलं. आवाज ओळखीचा वाटला नाही तरी तिची गती कमी झाली. तेवढ्यात धडधडत येणारा ट्रक तिच्यासमोर निघून गेला. पुढचं एक पाऊल, एकच पाऊल तिचं शेवटचं पाऊल ठरणार होतं. क्षणभर सुन्न झालेली ती पुन्हा वेगानं धावू लागली. आता ती एका अरुंद गल्लीत शिरली होती. मागेही आता कुणी नव्हतं.
पण आवाज येतच होते. तिच्या हृदयाचे ते ठोके होते की कुणी पाठलाग करणाऱ्याची पावलं तिला काही कळत नव्हतं. आता ती स्टेशनपासून बऱ्याच दूर येऊन पोहोचली होती. बॅग उघडून बघायचा तिला मोह झाला, पण तिने तो आवरला. आता तिला सुदामाचीही आठवण झाली. त्याचं खरं तर काहीही चुकलं नव्हतं. आपल्या कृतीचा तिला खूप पश्चाताप होत होता. तसं पाहिलं तर चूक नव्हे, चुकांची मालिकाच तिच्या हातून घडत होती. मंदिराजवळ येताच तिला पायरीवर सुदामा दिसला. तो पायरीवर झोपला आहे की त्याला काही झालं? अनेक शंकांनी तिच्या मनात काहूर घातलं. बॅग तशीच खाली ठेवत ती अक्षरशः धावत सुटली. एवढ्या जोखीमीने आणलेल्या बॅगेचंही तिला भान नव्हतं. सुदामाला तिनं साथ घातली तसा जागा होऊन आई म्हणून तो आवेगानं तिच्या कुशीत शिरला. आई, मला नाही ना सोडून जाणार तू? हुंदके देत देत तो आणखीनच बिलगला. नाही रे माझ्या राजा, मी चुकले मी. नाही कधी माझ्या राजाला असं दूर करणार. असं म्हणत ती त्याचे पटापट मुके घेत होती. आईच्या आस्वाद सुदामा चिंब झाला होता. माय लेकराचे हे अद्भुत मिलन देव डोळे भरून पाहत होता. आणि काही क्षणात प्रचंड स्फोटाने सारा परिसर हादरून गेला. ज्वालांनी आणि धुराच्या लोटांनी आकाश भरून गेलं होतं. माय लेकरं भयभीत होऊन त्या दिशेला पाहत होते. गर्दी जमायला लागली होती. तशी सुदामाला घेऊन तीही पुढं सरसावली. तिला बॅगेची आठवण झाली आणि काळजाचा ठोकाच चुकला. ती आणखी पुढे गेली, पण उपयोग नव्हता. त्या भीषण ज्वालांमध्ये ती बॅग जळून खाक झाली असेल हे तिला कळून चुकले होते. निराश होऊन ती जागीच मटकन बसली. एवढ्या प्रयासाने आणलेली बॅग सुदामाकडे जाताना अशी दूर ठेवलीच कशी मी? आता पश्चातापाशिवाय काही उरलं नव्हतं. काय करावं काही सुचत नव्हतं. इतक्यात तिचं लक्ष समोर अर्धवट जळणाऱ्या लख्तराकडे गेलं. हो, ते तिनं आणलेल्या सोनेरी बॅगेचंच होतं. म्हणजे त्या बॅगेच्या असंख्य चिंध्या झाल्या होत्या. क्षणभरात सारा घटनापट तिच्या डोळ्यांसमोरून तळून गेला अर्धा तास ज्या बॅगेला घेऊन आपण मर धावत होतो, ती बॅग बेवारस होती. तिच्यातच बॉम्ब असावा ज्याचा हा भीषण स्फोट झाला. म्हणजे साक्षात मृत्यूच आपला पाठला करीत होता. तर सारे भास मृत्यूचेच होते. तर जिन्यावरून उतरताना कपाळ मोक्षी टळला. नंतर चौकात धडधडणाऱ्या ट्रकने शरीराच्या चिंध्या व्हायच्या तिथेही वाचले. आणि आता या बॉम्बस्फोटातूनही वाचले. माझ्या सुदामामुळे. पण अजून तरी हा पाठलाग संपलाय का? वैरी चिंतत नाही, ते मन चिंतते. तिच्या मनात भलतीच शंका आली. माझा कृष्ण तर बरा आहे ना? पुन्हा धडधड वाढली. सुदामाचा हात गच्च पकडून ती घराकडे निघाली. 10 मिनिटांचे अंतर तिला युगासारखे वाटत होते. घराच्या पायऱ्या चढताना नवऱ्याचा प्रसन्न चेहरा पाहून तिला हायसे वाटले. तिनं काही विचारण्याआधीच तो म्हणाला, एक आनंदाची बातमी आहे, ओळख बघू काय? एवढा विचार करायला वेळ नव्हता तिच्याकडे. अधीरपणे तिने विचारलं, सांगा ना काय झालं? अगं, कंपनी पुन्हा सुरू झाली आणि आज ऍडव्हान्स पण मिळाला. खरंच? मग कृष्णाची औषधं लवकर आणायला? तिला मध्येच थांबवतो म्हणाला. अगं, केव्हाच आणली? 1 टक दिला सुद्धा. आता त्याचा तापही उतरलाय. तिचे हात नकळतपणे परमेश्वराप्रती जुळले. ती लगबगीने आतल्या खोलीत कृष्णाकडे वळली. सुदामा तर आधीच कृष्णाजवळ पोहोचला होता. औषध आणायला गेलेल्या वडिलांना कृष्णाने पाटी, पेन्सिल, वॉटर बॅग आणि दप्तर आणायला सांगितलं होतं. या साऱ्या वस्तू पाहून सुदामाला वेडच लागायचं बाकी होतं. त्याच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून तिच्याही डोळ्यात पाणी तरळलं. झटकन पुढे हो तिनं दोघांना उराशी कवटाळलं. डोळे मिटले होते. मन म्हणत होतं,
माझ्या कृष्णा सुदामाच्या जोडीला असंच हसत खेळत ठेव. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.